नाव काय बेटा तुझं? संयुक्ता. तुला काय काय त्रास आहे तुम्हाला? मला इथे बॅक पेन होतं, म्हणजे जरा तरी थोडं तरी असं वजन घेतलं ना वन साइडेड बॅक शोल्डर तरी पण मला बॅक पेन होतच होतं. हे बघ स्टिप किती झालं बघ, हा स्पाझम आहे. हे स्टिप झालं की मानेची मुवमेंट कमी झाला, मग थोडं जास्त मुवमेंट केलं तर पेन होतं इकडे. हा होतच होतं. आणि हा T1 जे आहे ना, T1 याच्या बाजूला जे आहे ना, हे ट्रॅपिजियस मसलची लाईन आहे. हे सगळं स्टिप होतं. हे ट्रिगर पॉईंट एकदा बनले ना, बऱ्याच लोकांना, पेशंट लोकांना इकडे हे ट्रॅपिजियस मध्ये ना, इथे ट्रिगर पॉईंट हे दुखतात बरोबर. मी प्रेस करतो बघ, असं वाटतं की ते आतमध्ये काहीतरी गाठ वगैरे झालेली आहे बरोबर. आणि दुसरं काही लोकांना हे पॉईंट हे दोन्ही जे स्कॅप्युलाच्या पाठीमागे जे पॉईंट आहेत ना, हे ट्रिगर पॉईंट, हे काही काहींचे खूप पेन करतात बरोबर. त्याला निवळ ते कारण आहे म्हणजे सेटिंग जॉब. डन डन. थोडंसं ये पाय ना, थोडंसं शॉर्ट. ओके रिलॅक्स, बिलकुल बिलकुल बस. ओके कळलं? हे सगळं स्पाझम निघालं तुझं बॅकचं. ओके बस. ओके डन. बघ आता चालून कसं वाटतं? मला फ्री वाटतंय. जे असं हे होतं ते हे जे हेवीनेस आहे ना पूर्ण गेलं असं वाटतं. नाही आता बरं वाटतं. खुश एकदम. हो हो. चल जा. थँक्यू.